नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आता 25 तारखेला नव्हे तर 30 तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता मिळणार. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत, ते म्हणजे या हप्त्यासाठी आणि थेट हप्त्याचे वितरण आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे. सध्या या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11 कोटी शेतकरी कुटुंब नोंदणी करत आहेत. हे आकडे योजनेच्या व्यापकते दर्शवतात आणि योजनेच्या अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान या उंचावलेले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणे, स्वावलंबी बनवणे आणि शेतकऱ्यांच्या नियमित मिळणारी ही आर्थिक मदत आणि दैनिक गरजा भागवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि एकंदरीत आता 20वा हप्ता कधी मिळणार जाणून घेऊ. 30 तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो. तर शेतकरी बांधवांच्या मनात सुद्धा मोठा प्रश्न आहे की आता 20वा हप्ता हा कधी मिळणार आहे आणि थेट वितरण होण्याअगोदर आपल्याला ही महत्त्वाची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. एकंदरीत काय करायचं आहे संपूर्ण बातमी आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. योजनेच्या नियमानुसार दर 4 महिन्यांनी हप्ते दिल्यानंतर 19वा हप्ता यशस्वीरित्या वितरित झाल्यानंतर 20व्या हप्त्याचे वितरण नियोजित वेळेतच होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. या सरकार या लवकरच या संदर्भात अधिकृत जी घोषणा आहे ती घोषणा करेल असा अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे. आता ई-केवायसी प्रक्रिया काय आहे? ही जे ई-केवायसी प्रक्रिया आहे ती पूर्ण असणं फार महत्त्वाचं आहे. ई-केवायसी प्रक्रिया जर पूर्ण नसेल तर मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळणार नाही. 20व्या हप्त्यासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल उचला आणि ही ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही बायोमेट्रिक आधारित पूर्ण करू शकता. आता 30 तारखेपर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धन्यवाद. जय शिवराय.